संध्याकाळची वेळ झाली होती. खूप भूक लागली होती आणि काय खायचं हा मी विचार करत होती. त्यासाठी किचनमध्ये आले आणि सगळे ड्रॉवर ओपन करून बघितले. सगळे डब्याचे झाकणं ओपन करून बघितली. कुठे काय आहे का? कारण ऑफिसच्या धावपळीमध्ये कुठल्या डब्यामध्ये काय ठेवले आहे, कुठल्या ड्रॉवरमध्ये कुठला डबा ठेवलेला आहे, हे मला ठाऊक नसतं. म्हणून मी सगळे डबे ओपन करून बघितले. एक डबा त्या वरती होता. तो काढताना मला खूप प्रॉब्लेम आला. म्हणजे माझा हात पुरत नव्हता. म्हणून बघा मी हा सुरीच्या साहाय्याने तो डब्बा खाली उतरवला. हे असे जुगाड घरात करावे लागतात आणि त्यातून काय निघालं बघा. हे माझं बालपण. म्हणजे माझं बालपणातल्या ह्या आठवणी आहेत. तुमच्या पण बालपणीतल्या ह्या आठवणी आहेत का? हो ना? खरंच ना? मला पण ह्या बालपणीच्या आठवणी खूप जपून ठेवायला आवडतात आणि खायला आवडतात. कारण की लहानपणी आपण ह्या नळ्या खूप प्रमाणात खाल्लेल्या आहेत. नळी संपल्यावर किंवा खाताना त्यातून छान अशी शिट्टी वाजायची. त्यातून त्यामुळे खाताना जो खेळण्यासाठी आनंदही मिळायचा तो एकदम निराळा असायचा. अनेक मुलं त्या नळीच्या टोकाला थुंकी लावून किंवा हवा भरून वर्गात किंवा रस्त्यावर शिट्ट्या वाजवायचे. खरंच तो आनंद म्हणजे गगनात न मावणारा असा आनंद होता. शाळेच्या बाहेरील छोट्या दुकानांमध्ये किंवा टपऱ्यावर किंवा जत्रेमध्ये हा नळ्या आवडीने आपण खरेदी करून घ्यायचो. त्या काळात त्या काळातल्या ह्या नळ्या म्हणजे ना खरंच आपला जीव होतं. मम्मीकडनं ₹1 घ्यायचा किंवा ₹2 घ्यायचे किंवा 50 पैसे घ्यायचे आणि ह्या नळ्या जाऊन आपण दुकानातून विकत घेऊन यायचं आणि त्या नळ्या बोटामध्ये लावून म्हणजे 5ही बोटांमध्ये लावून खाण्याचा जो आनंद मिळायचा ना, खरंच अफलातून तो आनंद होता आणि तोच आनंद मी पुन्हा एकदा इथे माझं बालपण जपण्यासाठी पुन्हा एकदा मी घेतलेला आहे. पुन्हा एकदा लहान बनलेली आहे. तुम्हाला पण हा माझा व्हिडिओ असा आवडला असेल, तुम्हाला पण तुमचं लहानपण असंच जपायचं असेल, असंच नळ्या तुम्हाला बोटामध्ये अडकवून म्हणजे लावून खायच्या असतील, तर माझ्या ह्या व्हिडिओला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब